नाही दादा, हे खोटं नाही, हेच सत्य आहे. माझ्या वहिनीला शेवटचा निरोप द्यायला आले होते इथे. माझ्या भाच्याला, विश्वाला भेटायला आले होते. त्या पोराच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दादा. मला त्याला सांगायचंय की आईचं छत्र आता नसलं तरी त्याची ही आत्या जिवंत आहे. या आत्याच्या मायेचा हात कायम त्याच्या डोक्यावर असणार आहे. माझ्या प्रेमाचा आधार कायम त्याच्या बरोबर असणार आहे. आम्हाला कुणाच्याही आधारची किंवा मायेची गरज नाही. तुमच्या तर नाहीच नाही. काहीतरी निमित्त काढून इथे येण्याचा प्रयत्न करताना तुम्ही दोघं, कारण माफी मागण्याची पण धमक लागते आणि ती धमक तुमच्या दोघातही नाहीये. हा तुमचा नवरा 40 वर्षांपूर्वी घर बांधणार होता. ना घर बांधलं ना तुम्हाला सुखात ठेवलं. बायकोचं वचन पूर्ण करण्यासाठी एखाद्या माणसाची झोप उडाली असते. रात्रीचा दिवस करून त्यांनी घर बांधून दाखवलं असतं. पण तुझ्या नवऱ्याला तेही जमलं नाही. निव्वळ रिकाम टेकडा आहे. बस दादा, बस. 40 वर्षांपूर्वी पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन केला नव्हता आणि आत्ताही करणार नाही. या क्षणी खरं तर सडेतोड उत्तर देऊ शकते मी तुम्हाला, पण आज ती वेळ नाही. एवढंच सांगेन, माझा नवरा माझा मान होता आणि आहे. जानू, आई बाबांना हे सगळं फोन करून सांगायला हवं. जानू, जानू बरं वाटतंय तुला? जानू, जय, अरे बघ ना, ये ना, बस बस. बघ ना, आपल्या जानूला बरं वाटतंय बहुतेक. तिला शुद्ध येते. बस ना तू, बस. बघ ना तिच्याकडे. जयन, तुला माहिती, मी जेव्हा तिच्याशी गप्पा मारत होते ना आणि तुझं नाव घेतलं ना, तर तिच्या हाताची बोटं हालायला लागली. हे जानूचं तुझ्यावरचं खरं प्रेम आहे. तुझे तिच्यावर खूप प्रेम आहे रे जयन, माहितीये मला. तुम्ही दोघं म्हणजे ना आदर्श जोडपं आहात. तुम्ही दोघं एकत्र येताय हे बघून इतकं छान वाटतंय ना मला. मी पण काय बोलत बसली. जयन, तू ना तिच्याशी प्रेमाने बोलत राहा. तिला लवकर शुद्ध ये. मी आहे बाहेर, आलेच मी. जानू, जानू, मी तुला कसं सांगू की मला किती छान वाटतंय. आधी तू माझ्या समोर आलीस आणि आता माझं नाव घेतल्यावर तुला तुला शुद्ध येते. जानू, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये. जानू, मला मान्य आहे, महाशिवरात्रीला तू माझ्या कानाखाली मारलीस, पण ते तर होणारच होतं ना.
आफ्टर ऑल आपण आपल्या माणसांवर राग व्यक्त नाही करणार तर कोणावर करणार है ना? आणि इतक्या महिन्यांच्या दुराव्यानंतर तू तुझा राग माझ्यासमोरच एक्सप्रेस करशील ना? जानू, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. प्लीज माझ्याकडे परत ये. जानू, मला विश्वास आहे तू शुद्धीवर आलीस ना की तू माझ्याकडे नक्की परत येशील. आय नो. लक्ष्मी, चल आता थांबण्यात काही अर्थ नाहीये. चल. 40 वर्षांपूर्वीची प्रत्येक गोष्ट नजरेसमोरून झरझर वाहते. आपण लग्न करून याच उभऱ्यावर उभे होतो जेव्हा आप्पा आपल्यावर खूप चिडले. दादाने आपल्याला हकलून दिलं, तुमचा अपमान झाला. त्यानंतर आपण शपथ घेतली की आपण उमरा तेव्हाच ओलांडू जेव्हा आपलं स्वतःचं घर आपण बांधू. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ती माऊली आहे, माझी वहिनी. तिने कधी माझ्याशी बोलणं नाही हो टाकलं. कायम मला माझ्या माहेराशी जोडण्याचा प्रयत्न केला. अगदी आता महाशिवरात्रीला पण भेटली तेव्हा मला म्हणाली, लक्ष्मीताई, राग रुसवे सोडून द्यावं, तुमचं घर आहे, परत या. माझी ललिता वहिनी ना, तो धागा होती ज्याने मला माझ्या माहेराशी कायम जोडून ठेवलं. आज तो धागा तुटला. आज तो धागा तुटला. इतक्या वर्षांनी आपल्याला कळलं विश्वा माझा भाचा आहे. आज त्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण दादानी साधं भेटूही दिलं नाही हो मला. आज ते पोर किती एकटं पडलं असेल. आत्या म्हणून मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवायला हवा होता ना मी. दादानी तेवढी संधी पण नाही दिली मला. काय करायचं? माझ्या भाच्याला भेटू पण नाही शकले मी. चल लक्ष्मी.